मानसी, केव्हा आलीस? मी आत्ताच. कसं वाटतंय? हां ठीक आहे. दुखतंय? एनिवे डॉक्टर येतीलच आता सांगायला. आत्या, तुला कळलं की नाही? काय? एका मुलीची आता फारच गडबड असणार आहे आणि तिला आपल्यासाठी वेळच नसणार आहे आता. कोण? मानसीबाई. त्यांचं लग्न आहे 2 दिवसात. ओ वा, छान. अरे वा काय आत्या, अजून काहीच तयारी झाली नाहीये आपली. मला पटकन उठून तयारीला लागायला हवं. गमतीत बोलतोस ना हे सगळं? का? आधी आपण तब्येतीची काळजी घेऊया. अगं आत्या, ती आमंत्रण द्यायला आलीये आणि गंमत नाही, मला खरं तर मदत करायला हवी. तर बेंगलोरला जायचं म्हणजे विमानाची तिकीट, बाकी सगळंच पाहावं लागेल. हॅलो विक्रांत. हॅलो डॉक्टर. काय मग बेंगलोरला काय? बेंगलोरला यांचं लग्न आहे. तुमचा एक्सरे पाहिला मी. तुम्हाला आज डिस्चार्जही मिळेल, पण ह्यांना लग्न मात्र इथेच करावं लागेल. काय? ह्यांना पुढचे काही दिवस कुठेही जाता येणार नाहीये. नाही काका, तुम्ही याची काही गरज नाही. अरे असं कसं, गाडी लागेल ना त्याला आणायला. अहो मी गाडी आणली आहे काका. आम्ही आता एक 10-15 मिनिटात निघतो, मग घरी येऊ. ओके? मग काय म्हणतो, आम्ही नकोच येऊ? अजिबात नका येऊ. तुम्ही उलट घरी स्वागताची तयारी करा. बरं बाबा, बरं. या या या. बाय. हळूहळू. सावकाश. एक मिनिट. तू एक काम कर, माझ्या खांद्यावर हात ठेव. तर त्याच्यावर फार वजन नको देऊस. हळूहळू चाल. सावकाश. अरे मधू, थांब थांब थांब. अरे तू अजून इथेच कसा? म्हणजे काय? आता मी कुठे जाऊ? मला घराच्या बाहेर काढतोस की काय? अरे तसं नाही रे, आज विक्रांत यायचा होता ना, मग त्याला आणायला तू गेला नाहीस का? नाही, येतोय तो. नाही काय? अरे बरं झालं विजय. अरे विक्रांतला आणायला कोणीच कसं जात नाहीये. तो नक्की येणार आहे ना आज? अहो असं काय बोलताय? येणार म्हणजे काय? 100% येणार. मला तर एवढा आनंद झालाय ना. रात्रभर झोपेल नाही ती. तू काळजी करू नको, विक्रांत येतोय, तू थांब फक्त. अरे पण अरे आला का विक्रांत? आला? येईल. अगं बाई आला वाटतं. चला चला चला, विक्रांत आला. नाही, मला वाटतं निर्मला घेऊन आले वाटतं त्याला हॉस्पिटल मधनं. अरे त्याला घरात तर येऊ द्या आधी. आई, बघितलंस का तिकडे? तरी मला वाटलंच होतं की ही मानसी कशी दिसली नाही अजून. सांभाळून. रे बाबा. चल हळू, जास्त जोर देऊ नकोस. बरा दिसतो रे राजा. नानू मामा, तुम्ही कसे आहात? आमचं काय ठीक आहे. हे बघ बाबा, आता जसा लंगडत लंगडत घरात आलास ना, तसं पुन्हा घरात यायचं नाही लंगडत.
हो आजी, मी काळजी घेईन आता. हॉस्पिटल, अपघात शब्द सुद्धा उच्चारायचे नाही, सगळं विसरून जायचं. आता आला ना तो 2 दिवसात चालायला लागेल. हा आणि हे बघ बाळा, निर्मलाने दिलेल्या सूचना आणि औषध सगळं वेळेवर घ्यायचं आणि सूचना पाळायची. अगं हो, स्वतः डॉक्टर आहे तो. अरे हो, तुझ्या आईने काय काय प्लॅन्स केले तुझ्यासाठी. तुला काय खायला घालायचं, किती खायला घालायचं, केव्हा खायला घालायचं. रात्रभर झोपलेली नाहीये ती त्या विचारात. विक्रांत, विश्रांती घे, मी सामान घेऊन येतो तुझं सगळं. हळू रे बाबा. काय रे, तुला काय झालं आता? मला नाही नाही, काही नाही. नाही, चेहरा जरा पडल्यासारखा वाटला. नकोच. कुठून सुरुवात करावी बाई, काही कळतच नाहीये मला तर. काय ग, काय तुझी फेऱ्या का मारतेस तू? काय झालं? अहो म्हणजे कुठून सुरुवात करावी ना हेच कळण्याचं झालंय मला. कशाला? नाही म्हणजे मी काही तयारीच करून ठेवली नाही ना, त्यामुळे आता नेमकं काय करावं, कुठून सुरुवात करावी काही सुचत नाहीये मला. अगं पण काल तर विक्रांत येणार म्हणून तू हे करू ते करू म्हणत होतीस, त्यातलंही काही केलं नाही? नाही ना. का? हो, विक्रांतला बघेपर्यंत ना मला काही सुचलं नाही बघा. आणि त्याला बघितल्यानंतरही आता काही सुचत नाहीये. हो ना? मी आता काय करू? मी सांगतो, एक आयडिया करूया आपण. मी तुला मस्तपैकी चहा बनवून देतो, तुला तरतर येईल आणि मग तुझं डोकं असं चालेल, फटफट स्वयंपाक होईल. द्या ना प्लीज. या या. पण एक मिनिट हा, साखर मी मला हवी तेवढी घालणार. अहो ते जाऊ दे, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की मानसी आणि सलीलला जेवणाचा आग्रह करा. नाही म्हणजे ते दोघं नाही म्हणतील, पण तुम्ही आग्रह करा. हो करेन. त्या दोघांच्या लग्नाचं हे केळवण असं समजूया का आपण? मग मी काहीतरी गोडाचं पण करते ना. वा, चहाचं नुसतं नाव काढल्यावर डोकं चालायला लागलं तुझं. मी काय मदत करू का? नाही, आलं देऊ का थोडं? विक्रांत, ऐक, आता हा पलंग आणि तू दोघांनी एकमेकाला घट्ट धरून बसायचं. इथून उठायचं नाही, मुळीच हालचाल करायची नाही, शांतपणे पडून राहायचं, कळलं? हो का? आठवण झाली, दुकानात एक गिऱ्हाईक येणार आहे, मला जायला हवं तिकडे. तू आहेस ना इथे? हो काका, मी आहे थोडा वेळ. नाही, ज्याचं ऐकेल अशी व्यक्ती इथे हजर असलेली बरी, बाकी काही नाही. काका म्हणजे मी तुमचं ऐकत नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? असं म्हणेन का? शान रे बाबा तू, ऐका तिचं बाबा. चल येतो मी. हा बरं मधू काका आता जे बोलले ते तू खरंच ऐकणार आहेस का उगाच मान हलवलीस? मानसी, आता तूही मला असंच बोलणार आहेस का? हो मग, तुला माहितीये सलील, याला विश्रांती या शब्दाचा अर्थच माहिती नाहीये. विश्रांती म्हणजे काय हे त्याला सारखं सारखं समजून द्यावं लागतं. अगं ठीक आहे, त्यालाही लवकर बरं व्हायचंय ना, मग घेईल की तू विश्रांती. अरे बघ तू, हा काहीतरी कारण काढून हॉस्पिटलमध्ये सटकेल. एक तरी सर्जरी केल्याशिवाय याला चैन कुठे पडणार आहे? ठीक आहे बाई, मी नाही जाणार कुठेच. हा, मी इथेच राहील. खुश? अरे हो, बरी आठवण झाली. डॉक्टरांनी मला ही औषध आणायला सांगितलीत. बघू, मी जरा घेऊन येतो. ह्यातल्या 2 तर आपल्या मेडिकल मध्येच मिळतील. ओके. बाकीच्यांसाठी पुढच्या चौकात एक मेडिकल आहे, तिथे मिळू शकतील कदाचित. मी घेऊन येतो. पण काका आणतील ना? ठीक आहे, त्याच्यात काय, आलोच मी. सलील, येतेस का? नाही ऍक्च्युली ही सिरप संपली आणि हे आता घ्यायचंय, आणि ती नवी बाटली त्या नर्सने तिथेच हॉस्पिटलमध्ये ठेवली. सो प्लीज ही पण आणतो. ठीक, घेऊन येतो. ही बाटलीच घेऊन जा आणि तशी ते तशी. ठीक.
बिचारा सलीलची उगाच धावपळ होते ना. तुला आता बरं वाटतंय ना? हो बरं आहे आता. आणि तू खरंच रेस्ट घेशील ना? कोर्स. मला सांग, तू बेंगलोरला कधी जाणार आहेस? उद्या. बघता बघता मी चालले उद्या. आता खरंच तिथे सेटल व्हायचंय. न्यू जॉब, न्यू लाईफ, सगळं सुरू होणार आता. दिवस पटापट चाललेत की सगळं लवकर होत आहे कळत नाहीये मला. नको विचार करूस मानसी. म्हणजे मला माहिती होतं की हे सगळं होणार आहे, पण असं वाटायचं की ते अजून अजून लांब आहे, आता इतक्यात नाही होणार. आणि बघ ना मानसी, ऐक ना, आपण बाहेर जायचं का? बाहेर म्हणजे अंगणात जावं असं वाटतंय तुला? नाही नाही अगं, म्हणजे हॉलमध्ये. तिथे सगळेच असतील ना, मग त्यांच्याशी गप्पा मारल्या की मला जरा बरं वाटेल म्हणून. हो चल चल, आरामात. तू ह्या बाजूने. हो सावकाश, घाई नको करू. बस इथे. अरे पण इथे कुणीच नाहीये. वाव, कोणी कशाला हवंय ग तुला? मी आहे ना. ताई तू? माझ्याच सासरी मला बघून तुला आश्चर्य वाटतंय? मला तसं म्हणायचं नव्हतं. तू बस. नाही नको बाबा, मी मानसी थोडी आहे. देशपांडे असूनही दळवींच्या घरात तिला प्रवेश मिळतो ना. ताई विक्रांतला भेटायला आलेस ना तू, म्हणून बस म्हटलं तुला. नाही बाबा, मी भेटायला नाही आहे, बघायला आले होते. पण इकडे येऊन बघते तर काय, पंडित झालेली मानसी दळवींच्याच घरात येऊन दळवींच्या मुलाची सेवा करते. खरं तर आज तू तिच्या जागी असायला हवी होतीस. पण तू तो हक्क गमावलाय. बरोबर बोलताय बाबा, गमवलाय ना मी तो हक्क. पण तोच हक्क माझ्या लहान बहिणीला मिळतो. कळेल मला? कळेल की, पण तू समजून घेशील तर. तिने तो हक्क मिळवलाय एक मैत्रीण म्हणून. बस सोपं आहे उत्तर. मधु काका, उत्तर सोपं आहे, पण सत्य कठीण आहे ना पचवायला. कठीण तसं काही नसतं मोनिका. माणसाला मैत्री हवी असते, आपुलकी हवी असते, विश्वास हवा असतो. बाकी काय लागतं ग मित्र कमवायला? मोनिका ये बस. नाही नको, हक्क नाही आहे ना माझा तो. आणि आता तर इच्छा अजिबात नाही. मग का आलीयस तू? का आलीये मी इथे? काय आहे ना, माझा नवरा आहे, त्याचा अपघात झाला होता. तो शाबूत आहे का नाही हे बघायला आले होते. तू काय बोलतीयस, कशी वागतीयस? ते चुकीचं आहे हे. मी जे काही बोलते ते खूप विचार करून बोलते. मी काय बोलायचं हे तू मला सांगू नको. तो जिवंत आहे की नाही याची तरी काळजी आहे का तुला? बाबा, मला काळजी ह्याच्यासाठी आहे की आता लवकरच कोर्टात तारीख आहे. आणि दुसरं म्हणजे हे
की माझा अजून डिवोर्स झालेला नाहीये ना? तो अजूनही मी दळवी असं आडनाव लावते माझ्या पुढे. मला फक्त स्वतःच्या डोळ्यांनी खात्री करून घ्यायची होती आणि ती खात्री आता झाली. निघते. ताई, कमाल आहे मुलीची. जाऊ दे तिला, गेली तेच बरं आहे. थांबली असती तर अजून तमाशा झाला असता. नशीब मधू काका आई नाही येईल. हा, विक्रांत बाहेर आला ना. अरे तुम्ही उभे का, बसा ना. विक्रांत, हे बघ, हे गरमागरम सूप केलंय तुझ्यासाठी, घे. काय झालं? कुठे काय, विक्रांत गप्पा मारायला बाहेर आलाय ना. आम्ही वाट बघत होतो तुझ्या सूपची, नाही का? हा? हो. आणि मुद्दाम पौष्टिक केलंय संपवायचं. हा आई प्लीज, मला सूप नकोय आता. शक्ती कशी येणार अंगात? आई, आहे शक्ती माझ्यामध्ये भरपूर. हा, मला भूक लागली की मी सांगेन. मानसी, तू डॉक्टर आहेस ना, तू सांग याला. थांबा काकी, आणा बघू कसं पीत नाही. हा बोल आई. हॅलो सलील, खूप मस्त तयारी होतीये रे. मला तर खूप उत्साह आलाय. अरे वा, व्हेरी गुड. बरं, मी तुला हॉलचे फोटोज पाठवते, ते तू बघून घे. आणि सॅम्पल डेकोरेशनचे पण पाठवते. तू आणि मानसी मिळून एक सिलेक्ट करा. खर्चाचा अजिबात विचार करू नकोस. कितीही खर्च आला तरी तो मी करणार आहे. ऑर्किड्सचं खूप सुंदर आहे बघ. म्हणजे मला ते आवडलंय, पण तरी तुम्ही दोघांनी मिळून ठरवा. ठीक आहे, तू पाठव मला फोटोज, मी पाहून घेतो. काय करतोयस? मी नाही, काही नाही. मानसी काय करतेय? तिने तयारीला सुरुवात केली की नाही? हो बा, चालू आहे ना, थोडी थोडी तयारी चालू आहे. कधी एकदाचे 2 दिवस संपून तुम्ही इथे येताय असं मला झालंय. हो, नाही तुझं बरोबर आहे. आम्ही इकडे होतो आणि तुला सगळं एकटीला करावं लागतंय. पण नाही रे, एकटी बिकटी काय नाही. तुझे सगळे मित्र आहेत ना. अरे तो रोहन आपलं क्लिनिक बंद ठेवून मला मदत करायला येतो. खरंच खूप सगळे चांगले. नाही, खरंच माझ्यापेक्षा तेच बिचारे जास्त उत्साही आहेत. त्यामुळेच तर मला एकटं वगैरे वाटत नाही ना. खूप मस्त तयारी होतीये. मी खूप खुश आहे. आणि जेवणाची ऑर्डर पण दिलीये. सगळा मेन्यू तुझ्या मित्रांनीच ठरवलाय. बरं ठीक आहे आई, मी नंतर करू तुला कॉल. अरे असं काय सलील? ठीक आहे, बाय बाय बाय. घे घे घे. गुड, चांगलाय ना? लास्ट लास्ट लास्ट. बरं झालं मानसी तू दिलंस ते. अरे सलील, काका, ही विक्रांतची औषधं तुमच्याकडे. हो. झालं, विक्रांतचं खाऊन झालं. हो, तुला जरा उशीर झाला. हो अगं, झालं असं की हा एरिया मला काही फार माहिती नाहीये आणि ही औषधं कुठे मिळतच नव्हती. मग मी जरा शोधून आणली आहेत औषधं, म्हणून उशीर झाला. सलील, अरे खरं तर तू जायची काहीच गरज नव्हती. मधू काका आणणारच होते. अरे नाही नाही, इट्स ओके, त्यात काय एवढं. आता परत कधी भेट होईल नाही होईल म्हणून मग. चला मानसी, आपण निघूया. हो. अरे नाही नाही, तुम्ही जेवून जा. आओ, हो, नाही नाही, जेवल्याशिवाय मी पाठवणारच नाही. आज आमच्या घरचं केळवण समजा. हा, सलील, अरे थांब रे. तुम्ही असेच लगेच निघू नका. जेव्हा आता आमच्या बरोबर. ठीक आहे, आता तुम्ही सगळे म्हणताय तर मला असा आग्रह मोडता नाही येणार.
पण त्याआधी मी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलंय, ते तुम्हाला घ्यावं लागेल प्लीज. अरे कशाला आणलं गिफ्ट? खरं तर तुम्ही दोघेच आमच्यासाठी गिफ्ट आहात एक मस्तपैकी. हा तर प्लीज माझ्याकडून तुमच्यासाठी. लग्न अगदीच 2 दिवसांवर आलंय, म्हणून मग